तर मॅचला होती सुरुवात. दोन टीम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साई कृपा स्पोर्ट बोलिन्स अँड चंदुका स्पोर्ट सारजा. पहिला बॉल सिद्धेश घुटेचा तेज तरार होता, वेगामध्ये बीट केलं या ठिकाणी. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता सिद्धेश घुटे. असा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. साई कृपा स्पोर्ट बोलिन्स टीमचा अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला त्याच्याकडे आहे. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर तेज तरार एक बाउन्सर हाताला गेला. त्याच्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला तर यॉर्करचा मारा, आणि हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि बॅटरची बॅट आपण पाहिली तर वरून ट्रॅव्हल झाली होती. षटकातील पुढचा बॉल. हा फुल्लरलेनचा बॉल होता, डाव्या एष्टीवरती टाकला जरूर होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा देखील बॉल चांगला जरूर पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला स्पर्श झालाय, म्हणजेच मिळाले एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 2 या आकड्यावरती. चंदुका स्पोर्ट सारजा टीमनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. यावेळेस समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतला आणि चेंडूला फाटवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. हा येतो षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका आहे. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती एकही धाव आले नाही, म्हणजे डॉट बॉल आला होता, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, 6 आणि 1. 9 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात जरूर झाली या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, कारण 9 धावा खूप चांगल्या आहेत. कारण अजून सुद्धा 3 ओव्हरचा मॅच बाकी आहे आणि आणखी 3 ओव्हरमध्ये अशा पद्धतीच्या धावा जर आल्या, 40+ जरी धावफलक आपल्याला पाहायला मिळालं तरी सुद्धा एक मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिली मॅच आपण पाहिली होली क्रॉस घोडबंदर अँड ओमसागर ब्राह्मणगाव या टीममध्ये. 27चं लक्ष्य होतं 24 बॉलमध्ये, परंतु त्या 27 धावा करू दिल्या नाहीये ओमसागर ब्राह्मणगाव टीमनं. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिला त्यांच्या टीमचा. एक मोठा विजय त्यांनी देखील प्राप्त केलाय नुकताच झालेल्या मॅचमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर उत्तम धिंडाची चांगली कामगिरी राहिली. विकेश करपडेने देखील चांगली बॉलिंग सुरुवातीला केली. म्हणजेच कुठल्याही क्षणी आपण गेम मात्र चेंज करू शकतो, परंतु आपल्यामध्ये जिद्द चिकाटी ही असायला हवी. यावेळेस आपण पाहतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये हर्षल भावर हा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अभिषेक अँड त्याला साथ देण्याकरिता करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेकने देखील केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, डॉटनं मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. राईट मोड द विकेटनं हा दुसरा बॉल.
या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती. नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर ग्रावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंताजी महाली साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचनंतर आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी चे युवा अध्यक्ष संतोषजी भक्ती साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्याचनंतर आपण सायकलच्या क्षेत्रामध्ये पाहिलं ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे विद्यमान माजी सरपंच राजेश भक्ती साहेबांचं देखील आगमन झालं. आणि क्रिकेटचं त्यांना देखील खूप वेळ आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांना देखील या क्रिकेटच्या मैदानावरती मात्र घेऊन येते. या ठिकाणी याच मैदानावरती आपण SPL देखील पाहणार आहोत, सातिवली प्रीमियर लीग. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये झाली मिस्टेक, त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालाय. 2 धावा मात्र या ठिकाणी पलून पूर्ण केलेत आणि या 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. राजकारणामध्ये असताना मात्र एका मताला, त्याच्यामध्ये शाळेमध्ये शिकत असताना मात्र एका गुणाला जो काही महत्व आहे ना, तोच महत्व क्रिकेटच्या पटलावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेसाठी देखील खूप मात्र तरसावं लागतं या क्रिकेटच्या पटलावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. चेंडू फेकून झालेत 5 दुसऱ्या षटकातील. धावफलक आपण पाहिलं तर 14 सजलेलं पाहायला मिळतं. यावेळेस फटका आपण पाहिला तर प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये, मिसटाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला तर प्लस स्लिपच्या दिशेनं मात्र रवाना झाला होता. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये 7.50च्या सरासरीनं सध्या तरी धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुमधुर संगीत गाण्याची. आया गे तुरेवाने वाजवीत कोणत बेस, वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. टाइम स्प्रे. ओके, स्प्रे मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. पहिल्या 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 15 धावा पाहायला मिळत आहेत. जायचा होता यार, आला असता ना तो दुपारून. तो पल्ला का कॉमेंटेटर तिघे आहेत दोघे. कशाशी टोमॅटो तो मला भरपूर कमेंट केल्या. म्हणजे का तो प्रदीप आहे ना, तो डायरेक्ट बोलतो, इथूनच डायरेक्ट या देतो डिसिजन. पंचांच्या अगोदर तो डिसिजन देऊन मोकळा होता प्रदीप. म्हणजे दोघा तिघांनी मला सांगितलं, कृष्णा भोईर, साईनाथ बबीपाड्याचे संतोष कोम. आपल्याला काय, आपल्याला माईक साठी दिलंय ना, माईक समीर बोला, आपण काय ध्येय करायचं. आपल्याला ज्या आहे
यावेळेस आपण पाहिला तर गोलंदाज समीर पवार निश्चितच हा पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेस सिद्धेश गुटेनं देखील सुरुवात केली होती त्यावेळेस देखील त्याने पहिला बॉल डॉट टाकला. त्याच्यानंतर हर्षलनं देखील पहिला बॉल डॉट टाकलाय आणि आता मात्र समीर देखील पहिला बॉल डॉट टाकतोय. परंतु यावेळेस आपण काय पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर उजवी एष्टी मात्र वाकवली गेली आहे. आणखी या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला धक्का बसला या ठिकाणी. फलंदाज करण मात्र आउट. अतिशय सुंदर धून या ठिकाणी ऐकायला मिळाली. तारपा धून आपली संस्कृती आपला स्वाभिमान आणि तारपा धून हीच आहे खरी आदिवासी समाजाची शान. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. बॅटर आपण पाहिला तर सुशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. त्याच्या बॅट मधनं आपण हा मिस्टाईम शॉट पाहिला होता स्लिमिडॉनच्या दिशेनं. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे चंदू कसपुट सारजा टीमचा. हा छोटा टायगर आहे. अजून याच्यापेक्षा दोन मोठे टायगर मैदानाच्या आतमध्ये यायचे बाकी आहेत. येतो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे. परंतु हा चेंडू आपण पाहिला तर गुड लेन वरती चेंडू हाताळला होता. हॅप ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा चेंडू आपण पाहिला तर लेग स्लिपच्या दिशेनं मात्र रवाना झाला. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 17 या कड्यावरती. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आई जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ देखील या मैदानावरती खेळताना जरूर पाहायला मिळेल आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम आपलं देखील स्वागत असणार आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. संतोष डावळे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. संतोष आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बिरसा मुंडा स्पोर्ट ट्रॉफी मध्ये. लेजंड प्लेयर आहेत आणि चांगला खेळ सातत्याने त्यांच्याकडनं देखील आपल्याला अनेकदा पाहायला मिळालाय. लटाज राकेश देखील आहेत ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता सुशांतनं परंतु शेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. मात्र बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल यस बॅटला हलकासा स्पर्श झालाय. सुशांतच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पूर्णपणे मी तर या ठिकाणी म्हणेन बांधून ठेवलं गेलं. जे बॅटर आहेत अभिषेक अँड सुशांत याला अभिषेकनं सुरुवात चांगली केली होती. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 5व्या बॉलवरती. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर करण मात्र बाद झाला. मात्र बॅटिंग लाईफलाईन आहे ती थोडीशी मात्र कमी दर्जाची जरूर पाहायला मिळाले. अजून सुद्धा एक शेवटचे षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्यावर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. चंदुका स्फोट सारजा टीमला त्यांच्याकडे देखील बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे आणि निश्चितच परंतु त्यांना लढण्यासाठी आता मात्र आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स जो जमा करायचा आहे तो देखील अगदी चांगल्या पद्धतीने जमा जरूर करावा लागेल. नाहीतर मग सहजपणे साई कृपा स्फोट बोलिंग संघ हा सामना जिंकून जाईल यात काही शंका नाही आहे. त्यांचा देखील बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिलाय. सुरुवातीला आपण पाहिलं सिद्धेशनं षटक हाताळलं त्याच्यानंतर हर्षल समीर पवारनं आणि आता मात्र राहुल लोखंडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. राहुल लोखंडेचा हा पहिला बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं
लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय केबीएम चौकार 4 रन. सुशांतनं मात्र सुरुवात केली या ठिकाणी चौकारानं. राहुलचं देखील स्वागत केलंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतो. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगाने या ठिकाणी पूर्ण केली गेली. या 2 धावेने आता मात्र धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 25 आकड्यावरती. म्हटलं जाताना हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये आणि ते प्रयत्न या ठिकाणी केले जातात सुशांत वाघच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहिलं तर हो 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 चेंडू आहे वाईट, परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अभिषेकने केला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर अर्ध्या क्रीच वरती मात्र वेगाने पुढे आला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर फटका आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. तुषार त्या ठिकाणी होते, पकडताय झेल आणि समाप्त होतोय सुशांतचा देखील खेळ आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जवळजवळ आपण पाहिलं तर उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा बॉल होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळायला हवं होतं, परंतु ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र लॉंगॉनच्या दिशेनं झेल मात्र पकडला गेला सुशांत वाघचा देखील. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय धनेश वाघ. सुरुवातीला छोटा पाहिला, आता मात्र त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आपण पाहतोय, परंतु त्याच्याकरता बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ राहील धनेश वाघचा देखील. कारण अजून आपण पाहिलं तर आकाश वाघ मात्र थोडासा मागे राहिलाय. कदाचित मग आहे की मग नाही प्लेइंग 11 मध्ये, हे देखील थोडंसं धोकादायक ठरू शकते त्यांच्या टीमला. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, शॉर्ट विडानला मात्र प्रोटेक्शन होतं, चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय जीवदानी गिरीजचे हिटमॅन आकाश दानवे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. यानंतर इन ऍक्शन मधील देखील पाहायला मिळतील. एवढंच आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. अभिषेक, चांगला फटका आहे ऑन साइडला, चेंडू जाते कार्पेटच्या सायना डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय सिद्धेश त्या ठिकाणी, चांगली फेकी, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट झालेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 30 धावांचं. मॅच क्रमांक आपण दुसरा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र संपन्न झाला. बॅटिंग करून टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय चंदुका स्पोर्ट सारजा टीमने या ठिकाणी घेतला होता, परंतु 29 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 30 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचं आहे साई कृपा स्पोर्ट बॉलिंग टीमला. आणि कशा पद्धतीने या 30 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल याचं वर्णन तुम्ही निश्चितच ऐकणार आहात. आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकले, मॅन फ्रॉम काजूपाडा.
ठाकरे एवन जोडी नंबर 1. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हॅलो हाय. चला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. चला ओपनिंगची जोडी लगेच मैदानाच्या आत पाठवून द्या. वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, कारण की भरपूर 2 दिवस झालं उशीर होतोय आणि मग त्यामुळे आपल्याला वेळेला प्राधान्य द्यायचं आहे. विश्लेषण करायचं झालं इथे तर मग जिंकण्यासाठी टार्गेट आहे आपण पाहिलं तर 30 धाव्यांचं अपेक्षित होतं. कदाचित चांगला खेळ पाहायला मिळेल चंदुका स्पोर्ट्स साजा टीमकडून. तसं झालं नाही आहे, परंतु मग आपण बॉलिंग कशी केली जाईल. चला खेळाडू पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. तीस धावांचं लक्ष डेफिनेटली आपण बघितलं तर मग सकाळचं सत्र थोडंसं आपण बघितलं तर मग त्याला आपल्या इंग्लिश भाषेमध्ये सांगतात ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट आले आमच्यापर्यंत. आपल्या गावठी भाषेमध्ये बोलायचं आपल्या नाश्ता, सकाळचा नाश्ता आलाय. चला करून घ्या. आणि नाश्त्याची मेजवानी दिलंय, त्यांचं करूया स्वागत. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट मेजवानी आज आपण बघितली आहे ना, तर भरपूर असेल या स्पर्धेमध्ये. आणखी खेळाडूंना आपण बघितली आहे तर चौकार षटकारांची मेजवानी, प्रेक्षकांना नक्कीच एक रंगतदार मॅचची मेजवानी आणि आम्हाला आहे एक चांगल्या क्रिकेटची मेजवानी. चला 2 ओपनिंगचे खेळाडू दाखल झाले आहेत, हर्षल आणि तुषार. हर्षल बहावर, तुषार लोखंडे. या वेळेला आपण पाहूया बॉलिंग ट्रॅकवर असतील धनेश वाघ. आपण बघितलं तर हे वाघ आहेत ना भरपूर डेंजरस आहेत आणि हे 3 वाघ मी तर म्हणेन ज्यामध्ये आकाश वाघ, धनेश वाघ आणि सुशांत वाघ डेंजरस कामगिरी करतील, झडप घेतील मोठी. परंतु जाऊया आता स्ट्रायकरकडे. मॅचला झाली सुरुवात. चंदुका स्पोर्ट्स सारदा टीम आणि एका बाजूने आपण बघितलं तर मग साई कृपा बॉलिंग टीम. दोन्ही शुभेच्छा दोन्ही टीम्सला. क्रॉस लाईन पहिला चेंडू इम्पॅक्ट ऑफस्टम्पच्या बाहेर, विकेट मिसिंग करणारा होता. तेच कारण की पंचांनी आपण बघितलं अपील फेटाळली, पण इथून आपण बघितलं तर काय घडलं जात आहे. एक डॉट चेंडू आलाय तिथे. डॉट चेंडू न मात्र आपण बघितलं तर थोडासा थांबवलाय. हो गती गती चांगली आहे, चांगला टप्पा आहे, चांगलं नियंत्रण आहे. आणि धनेश या खेळाडूला आपण बघितलं ना तर भरपूर चांगलं क्रिकेट, प्रभावी क्रिकेट त्याने खेळलाय. एरियाच्या ज्या मॅचेस होत आहेत ना त्याच्यामध्ये तर हे वाघ ब्रदर्स आहेत ना नक्की चांगलं कार्य करतात. परंतु असोसिएशन म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर त्यांची कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. या वेळेला फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली आहे खाली क्षेत्र, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हाला चौकार. थँक्यू डीजे. चंदुका सारजा टीमचा रेकॉर्ड आपण बघितला ना तर या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला आहे. उडवलाय, फिल्डर आहेत, कॅच पकडली, बघा पलटवार झाला, चौकार नुकताच लगावला होता तुषारनं,
परंतु त्याला त्याच पुढच्या चेंडूवर आपण बघितलं की षटकामध्ये बाद केलं आणि सगळ्यात मी तर म्हणेन मोठी कामगिरी केली आहे गोलंदाजाने. विकेट डाऊन. अनिकेत जो बॅटर. न्यू बॅटर अनिकेत, लेफ्ट हँडेड. प्रवीणजी भीमरा साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करतोय आम्ही सहर्ष स्वागत. केबीएम ट्रॉफी 2025 मध्ये मंचावर भरपूर पाहुणे दाखल झालेत आणि या पाहुण्यांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया आता. चला, वेळ जास्त घेतला जातोय. लक्ष असू द्या, वेळ इतकाही घेऊ नका, कारण की मग शेवटच्या मॅचेस आपल्याला 1 ओव्हरचे खेळावे लागतील. हो, चांगला फटका, टक्कन उडवलाय, चेंडू निघून गेलाय अगदी काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी सिक्सर. थँक्यू डीजे. सिक्सर लगावलाय आणि केतना आल्या समोर उडवलाय, तिथे मिळतील मोठ्या धावा. यस, इट इज अ 6. अनदर सिक्सर्स. 2 चेंडूवर 2 6. आता फलंदाज आपण बघितला ना ज्या प्रकारे खेळ करतोय, अगदी जबरदस्त परफॉर्मन्स. टीमची टोटल 16. षटक समाप्त झालं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये 2 लगातार षटकार म्हणजे ऑन द हॅट्रिक्स वर असेल मिस्टर अनिकेत. आणखीन एक अनिकेतने षटकार ठोकला तर त्याला मिळतील 800 रुपयाचं पारितोषिक. मग ते पारितोषिक कोणाकडून मिळेल तेही तुम्हाला सांगेन. 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल ते आदरणीय सन्माननीय अनंताजी महाळी साहेब, जे गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि त्याचनंतर अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून हे दिले जातील 500. आणि 300 रुपये मग क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली या संघाच्या माध्यमातून हे पारितोषिक आहेत. आणि मग तर षटकार, चौकार, विकेटचे हॅट्रिक्स तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला मिळतील. आणि बाउंड्रीच्या बाहेर जर तुम्ही ऐवा कॅच पकडतायत ना तर देखील मिळतील तुम्हाला पैसे. ते किती असतील तर ते असतील 100 रुपये. उद्याचा दिवस कदाचित डिमांड वाढेल. उद्याचा दिवस फायनल लेग. सुशांत बॉलिंग ट्रॅकवर. थोडा आपण बघितला तर रनअप मध्ये चुकलाय, विनम चुकलाय. नक्कीच थोडा मला तर वाटतंय की मग त्यांच्यावर सुद्धा दडपण असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय सुशांत. समोर आहे हर्षल. चांगला चेंडू होता सुशांत. डेंजरस मॅन, परंतु बॅटिंग आज तितकी चांगली पाहायला नाही मिळाली त्यांच्याकडून. कदाचित एक मोठा शॉट खेळला देखील होता, पण त्यानंतर ती पारी मोठी करू शकले नाहीये. अभिषेकने चांगली खेळी केली होती आपल्या संघासाठी, परंतु त्यानंतर कुठेतरी नजर जशी लागली की काय. आता हॅट्रिक बॉल असेल, सिक्सरची हॅट्रिक्स पूर्ण होईल का? सिक्सरची हॅट्रिक्स आली तर मग 800 रुपये मिळतील. आणि चर्चा तर करावी लागेल, 800 रुपये त्यांना येवले जातील का? व्हाईट बॉल. यस, इट इज एक्स्ट्रा. आणि एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये वाढ होते.
यास डेफिनेटली मिस्टर एक्स्ट्रा ज्याला उल्लेख केला जातोय टेनिस क्रिकेटमध्ये. टीमची टोटल 18 आहे. एक गडी बाद झालाय. सामना जिंकण्यासाठी इथून अजून गरज आहे 12 धाब्यांची. समोर उडवला परंतु खाली क्षेत्र. इथून दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. तिसरी देखील होईल का? नाही, प्रयत्न नाही केला तिकडे. परंतु मग इथून आता चर्चा ही केली जाईल की अनिकेतकडे अपेक्षा होती, कारण की अनिकेत जर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तर मग मला तरी वाटते की ते गेमला लवकरात लवकर फिनिश करतील. इथून अगदी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही करणार. चला, ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कर्णधार असते, तुम्ही रेडी राहा. कदाचित अनिकेत लवकर मॅच संपवण्याच्या तयारीमध्ये आहेत. चांगला शॉट खेळायचा होता परंतु बॅटच्या कडा आली होती. जवळजवळ आमच्यापर्यंत एक न्यूज मिळाली आहे की रात्री एक एलियन्स यान उतरलं होतं सातिवलीच्या खंडीमध्ये आणि ते एलियन्स रस्त्यावर काढलेलं आहे. जसं कोई मिल गयामध्ये आपण बघितलं होतं ना, ते एलियन्स हरवलं होतं, तसं देखील हरवलं इकडे आणि ते कदाचित इथे येऊ शकतंय. जादू तर करेल की नाही माहीत, परंतु तो येईल. कदाचित त्याला जरा साऊंडचा आवाज आला ना तर येऊ शकतोय, कारण की तो एलियन्स होता, तो नक्कीच त्याला ऊन आवडायचं आणि हा एलियन्स आहे त्याला साऊंडचा आवाज आवडतोय, तो येईल. डॉक्टर आहेत आमचे विजय भोये, त्यांनी प्रथमोपचारासाठी आपण बघितलं तर औषध आणलेलं आहे. औषधाची नक्कीच गरज कोणाला आहे आणि ते देखील दिलं जाईल. बघा, चेंडू गेला आता डिक्लेरेशन झोन मध्ये. एलियनची आम्ही जी चर्चा करत होतो ना, ते एलियन हरवलंय रात्रीपासून. शोध चालू आहे त्याचा. काय माहित आता, शोध भरपूर पथकं घेतात शोध त्याचा, परंतु त्या एलियनला साऊंड सिस्टमचा आवाज भरपूर आवडतो आणि तो कदाचित हा पडला नसेल त्याच्या कानावर. जास्त असतं तारप्याची म्युझिक त्याला भरपूर आवडते. तारप्याची म्युझिक त्या एलियनला खूप आवडते आणि तो येईल, कदाचित येईल. हा चेंडू पाहावा लागेल. अगदी नो बॉल इशारा दिलाय. आणि के 2 बिग सिक्सर ठोकलेत त्याने. 14 गिरीज टीम भरपूर अभ्यास करते, कारण की अभ्यास करायलाच पाहिजे. त्यांना सुद्धा ठाऊक आहे अभ्यास केल्याशिवाय पेपर सोपा जाणार नाही. पाठची कडा होती. सिंगल धाव मिळेल. 1ने टीमची टोटल मध्ये वाढ. टीमची टोटल झाली 23. नो बॉल पुन्हा एकदा. यस, पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर फ्री हिट असेल. मग 24 असतील धावा. टार्गेट आहे 30 धाव्यांचं. मग आता 6 धाव्यांची गरज आहे, फक्त 6. एक चांगला फटका मॅच फिनिश होऊ शकते आणि कदाचित हर्षल करू शकतील फ्रीडच्या चेंडूवर. मॅच आपण पाहणार आहोत विनर्स अगेन्स्ट ओम सागर ब्राह्मणगाव. ओम सागर ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन आपण मार्गाला लागा टॉसबॉक्सच्या दिशेने. हुकचा शॉट खेळायचा होता. चेंडू गेलाय डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये. एकच मिळेल. बघा, इझी मॅच बनवली आहे. साईकृपा टीम ज्या प्रकारचा खेळ करते ना, उत्तम सर्वोत्तम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ओला झालाय. मार मार के गीला कर दिया है गेंद को. सुखाने की अब जरूरत पड़ेगी तो दूसरा लाना पड़ेगा, क्योंकि उस सूखने तक हम राह नहीं देख सकते. केबीएम ट्रॉफी 2025 आज 6वा दिवस आहे. अगदी रोमहर्षक ही स्पर्धा राहिली आहे आणि अगदी ज्याप्रमाणे स्पर्धा वाढत गेली आहे ना, मोठे होत गेली आहे,
तसतसं या स्पर्धेला नवीन वेगवेगळं मोठं आणि चांगलं रूप येताना पाहायला मिळेल. डेफिनेटली जसे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात, तशाच प्रकारे आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप टीमची टोटल 25 म्हणजेच 5 धावा हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. षटकार गेम फिनिश. मॅचला फिनिश करून टाकले, इझिली आपल्या बाजूने घेऊन गेलाय साई ग्रुपा बॉलिंग टीम. कॉंग्रॅच्युलेशन साई ग्रुपा बॉलिंग टीम. ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन क्विक या टॉस आपण करूया आणि लगेचच मग या विनर्स अगेन्स्ट विनर्स ला मॅच ला सुरुवात करूया.